पाहतोय उंबाडे विपक्ष घेसर, जय मसोबा उंबाडे, आमचे बाळरामदादा भंडारी, राजू भोईर, अरुण कारभारी यांचा हा संघ आपण पाहतो. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो साई भोईर यांचा संघ आपण पाहतो. घेसर संघ नाणेफेक जिंकली ती घेसर संघाने प्रथम इथं उंबाडे संघाला फलंदाजीसाठी इन्व्हाइट केले. 5 षटकांची लढत असेल आणि दोन्ही संघांना आयोजकांच्या वतीने मी सूचना करतो, सूचना लक्षात घ्या. कोणत्याही प्रकारचा रिव्ह्यू नसेल. मैदानातील पंच जो डिसिजन घेतील, निर्णय घेतील, तो निर्णय तुम्हाला मान्य करावा लागेल, लक्षात घ्या. बघा घेसर संघाचा प्रतिनिधी पाठवून द्या, हरकत नाहीये. इथे आमचे शाहू पाटील उपस्थित आहेत तुमच्या संघाच्या वतीनं. गोलंदाज सज्ज होतात. पॉवर प्लेचं पहिलं षटक मार्गाचं शरद येत आहेत. तर सलामीची जोडी आपण पाहतोय उंबाडे संघाची अविनाश कारभारी आणि अरुण कारभारी सलामीची जोडी आपण पाहतोय. 5 षटकांची लढत. नाणेफेक गमावल्यानंतर इथं पहिल्या सत्रामध्ये उंबाडे संघ फलंदाजी करतोय. चला उशीर करू नका, पंचांना विनंती असेल. बघा 25 मिनिटांचा अवधी असेल. घेसर संघ लक्षात घ्या 5 षटकांसाठी. शरद तयार. पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू होता. ऑन साइडला फक्त दिशा दिली. शक्तीपेक्षा युक्तीचा वापर केला फलंदाजांना आणि पहिल्या चेंडूवर आपण पाहतोय फलंदाज अविनाशच्या माध्यमातून दमदार चौकाराची सुरुवात चांगली झाली आहे. दिशा दिली, शक्तीपेक्षा युक्तीचा वापर केला आणि पहिल्या चेंडूवर चौकार ठोकून आपल्या संघासाठी इथे ते स्वतःचं आणि संघाचं खातं खोललं जातं. बिनबाद 4 अशी धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. लो फुलटा चेंडू संधी साधली फलंदाजांना. अविनाशच्या बॅट मध्ये येतोय तो गगनचुंबी गगनभेदी षटकार 6 धावा. अविनाश बघा काल सुद्धा कालच्या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं याच मैदानात शिरडोन संघाविरुद्ध या फलंदाजानं चांगली फलंदाजी केली होती. तोच फलंदाज स्ट्राईक एंडला आपण पाहतोय. 2 चेंडूंमध्ये या खेळाडूने धाबा कुठल्या तर तब्बल 10 धाबा. सुरुवात चांगली झाली उंबाडे संघाची. आणि इथं नक्कीच मॅन ऑफ द सिरीजच्या रेसमध्ये होते अविनाश. मात्र संघाची कामगिरी थोडीशी खराब झाली. हरकत नाहीये, शिकत असतात सातत्याने 40+ संघ. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. इथे मात्र फटका फसलाय. झेल होईल का पाहायचाय. इथे मात्र झेल सुटतोय आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. गोलंदाज शरद यांचं कौतुक करावं लागेल. 2 चेंडूंमध्ये फलंदाजानं 10 धावा कुठल्या. तदनंतर गोलंदाज शरदने कमबॅक करण्याचा प्रयत्न केला. मात्र अशा पद्धतीने जे क्षेत्ररक्षण होत असेल तर नक्कीच इथं संघाची कामगिरी ढासळताना आपण पाहतोय. धावा येत आहेत 2 आणि एकूण धाव संख्या आपण पाहतो धाव फलकावर 12 धावा. शरद पुन्हा एकदा तयार. इथे मात्र समोर खेळतात. स्टँड अँड डिलिव्हर क्षेत्ररक्षक आहेत. मात्र इथं चांगला प्रयत्न केला होता. मात्र इथं षटकार आलाय. प्रयत्न नक्कीच चांगला केला होता. मात्र झेल इथं षटकाराच्या बाहेर स्वीकारलाय. तर बघा अविनाशचं कौतुक करावं लागेल. सलामीला आलेत आणि पॉवर प्लेचा योग्य वापर इथं अविनाशच्या माध्यमातून केला जातोय. कारण झेल सुटल्यानंतर आपण पाहिलं इथं षटकार ठोकला फलंदाजानं. बागपुटला गेले, फक्त दिशा दिली, गॅप शोधले फलंदाज अविनाशनं. दुसऱ्या धावेचा नक्कीच प्रयत्न करतील. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतात. मात्र इथं अंतिम क्षणाला चेंडू अडवला जातोय. 3 धावा कदाचित झाल्या असत्या. मात्र इथून अविनाशने नकार दिला आपल्या सहकार्यांना अरुण यांना. तोपर्यंत 2 धावा येत आहेत. धावफलकावर धावसंख्या पोहोचते ती 20 वर. या षटकाचा जर विचार केला तर अविनाशने नक्कीच दमदार सुरुवात करून दिली आपल्या उंबारडे संघाला. बिनबाद 20 ही जमेची बाजू असेल उंबारडे संघासाठी. बागपुटला गेले, इथे मात्र गॅप शोधली आहे. 2 क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतायत. दुसऱ्या धावेचा नक्कीच प्रयत्न करतील. दबाव वाढवला फलंदाजांनी आणि इथं मात्र फुटबॉल क्रिकेट आपण पाहतोय आणि चेंडू इथं सीमा रेषेच्या बाहेर होतोय तो फरार आणि पंच राजू काटे इशारा करतात. येतोय तो चौकार. 4 धावा.
आदरणीय रवींद्र पाटील यांचं व्यासपीठावर आगमन झालं, त्यांचं सुद्धा आम्ही सहर्ष स्वागत करतोय. पहिल्या षटकाचं गोलंदाजी विश्लेषण जर पाहिलं, गोलंदाज होते शरद. या गोलंदाजाच्या षटकामध्ये धावा कुठल्या तर तब्बल 24. आणि पहिल्या षटकात आपण पाहिलं जय मसोबा 40+ क्रिकेट संघ उंबाडे संघाच्या माध्यमातून अविनाशनं अतिशय चांगली सुरुवात करून दिली. बिनबाद 24 अशी धावसंख्या आपण पाहतो. धावफलक पहिल्या विकेटसाठी 24 धावांची भागीदारी आपण पाहतो. अविनाश आणि अरुण यांच्या माध्यमातून आपण पाहिली. स्ट्रायकिंगला आपण पाहतोय फलंदाज अरुण कारभारी. गोलंदाज सज्ज होत आहेत ज्ञानेश्वर. ज्ञानेश्वर पहिला चेंडू कार्पेटच्या माध्यमातून चेंडू ऑनसाइडला ट्रॅव्हल केला जातो. संत गतीने सहजरित्या सिंगल कंप्लीट केली जाते. अरुण यांनी पाहिलंय अविनाश चांगली फलंदाजी करताय. जास्तीत जास्त स्ट्राईक इथं अविनाश यांच्याकडे ठेवणं गरजेचं असेल, कारण सेट झालेला फलंदाज संघाला सुरुवात चांगली करून दिली. तोच फलंदाज स्ट्राईक एंडला आपण पाहतो. धावफलकावर धावा आपण पाहतोय त्या 25 धावा. ज्ञानेश्वर पुन्हा एकदा तयार. इथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. क्षेत्ररक्षण अतिशय चांगलं होत आहे. तसेच आदरणीय किशोर पाटील संदीप यांना सुद्धा विनंती असेल या व्यासपीठावर. आयोजकांच्या वतीने तुमचं सहर्ष स्वागत करतोय. 26 धावा आपण पाहतो धावफलकावर. संत गतीने चेंडू हाताळतायत. बॅकफुटला गेले, इनफिल्डला भेदलाय फलंदाजांना, मात्र क्षेत्ररक्षक आहे सीमारेषेवर. तोपर्यंत धावा येत आहेत त्या 2. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं अविनाशने चांगली सुरुवात करून दिली. पहिल्या षटकात अविनाशने जबाबदारी उचलली आणि दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहतो अरुण अतिशय चांगल्या पद्धतीने जबाबदारी उचलतात. धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर 28 धावा. इथे मात्र चांगली गोलंदाजी ऑफसाईडला खेळतात. चांगले क्षेत्ररक्षण होत आहे. चेंडू फेक अचूक पद्धतीने केली जाते, मात्र थोडीशी उशीर आहे ते चेंडू फेक. तोपर्यंत इथे सिंगल कंप्लीट केली जाते. धावसंख्या 29 वर पोहोचते. 5 षटकांची ही लढत आणि दुसरं षटक मार्गस्थ असताना चांगल्या स्थितीमध्ये आपण पाहतोय तो उंबाडे संघाचा बिनबाद 29 धावा. संत गतीने हाताळला, शिक्षा दिली फलंदाजांना. चेंडू स्लॉक शिपच्या वतीने भिरकावला जातो. षटकार येतोय 6 धावा. केला तर याच मैदानात आपण पाहिलं नांदिवलीच्या वतीने जी स्पर्धा आपण पाहिली त्या स्पर्धेमध्ये सुद्धा अविनाशने चांगली फलंदाजी केली होती. अतिशय दमदार फलंदाजी कालच्या दिवसात दाखवली आणि आजच्या दिवसात आपल्या संघासाठी अतिशय महत्त्वाची फलंदाजी अविनाश आणि आपण पाहतो अरुण यांच्या माध्यमातून. आणि बिनबाद 39 ही जमेची बाजू असेल जय मसोबा उंबारडे संघासाठी. एकही गडी न गमावता इथे 39 धावा आपण पाहतो धावफलकावर आणि षटकं झाली ती फक्त आणि फक्त 2. इथून जर विचार केला घेसर संघासाठी तर ब्रेक थ्रूची गरज असेल, विकेटची गरज असेल, कारण हे 2 फलंदाज डोकीडुकी ठरतात ते घेसर संघासाठी. इथून मात्र तुम्हाला कमबॅकची गरज असेल तर तुम्हाला चांगली गोलंदाजी करायची आहे. या 2 फलंदाजांमधनं एका फलंदाजाला तरी बाद करावं लागेल. भागीदारी इथं संपुष्टात आणावी लागेल. पहिल्या सत्रामध्ये आपण पाहतो उंबारडे संघाने चांगली सुरुवात केली आहे. बिनबाद 39 अशी धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर. 9 चेंडूंमध्ये तब्बल 35 धावांवर हा फलंदाज फलंदाजी करतोय. अविनाश कारभारी या फलंदाजाने 9 चेंडूंमध्ये तब्बल धावा कुठल्या त्या 35.
अरुण लक्ष द्या जरा. अरुण अरे गोलंदाजाचं नाव सांगा. बघा क्षेत्ररक्षक आहेत सीमारेषेवर. फुलाजी. तिसरं षटक मार्गस्थ गोलंदाज सज्ज होतात. फुलाजीचा वापर केलाय संघनायकाने. फुलाजी कमबॅक करून देतो का घेसर संघाला ते पाहायचं आहे. स्ट्राईक एंडला अरुण कारभारी. गोलंदाज तयार. तिसरं षटक मार्गस्थ बिनबाद. 39 अशी धावसंख्या आपण पाहतो धाव फलकावर. खोलट टप्प्याचा मारा. चांगली गोलंदाजी. सन्मान दिलाय. सन्मान देणं गरजेचं होतं. फलंदाज अरुण यांनी पाहिलंय. गोलंदाज फुलाजीने चांगली सुरुवात केली आहे. सिंगल कंप्लीट केली जाते. धावसंख्या 40 वर पोहोचते. बघूया 5 चेंडू कशा पद्धतीने हाताळतात फुलाजी. या दोन फलंदाजांना शांत ठेवतात का पाहायचं आहे. कारण कमबॅकची गरज असेल ती घेसर संघाला. फुलाजी पुन्हा एकदा तयार. लो फुलटा चेंडू ऑन साइडला खेळताय. सफल झाले. इथं मात्र अविनाशच्या बॅट मध्ये तो दमदार चौकार सातत्यानं फलंदाज आपल्या संघासाठी पहिल्या षटकापासून जी सुरुवात केली आहे फलंदाजानं ती सुरुवात आपण पाहतो. तिसऱ्या षटकामध्ये सुद्धा त्याच पद्धतीने हा फलंदाज फलंदाजी करतोय. आणि एकूण धाव संख्या आपण पाहतो धाव फलकावर 44 धावा. या दोन फलंदाजांना रोखणं कठीण जात आहे घेसर संघाच्या गोलंदाजांसाठी. कारण इथं तुम्ही चुकीच्या पद्धतीने गोलंदाजी करताय. तुम्हाला विकेट टू विकेट गोलंदाजी करावी लागेल. टप्पा आणि दिशा सांभाळून जर तुम्ही गोलंदाजी केली तरच तुम्ही वाचू शकता, गडी बाद करू शकता. अन्यथा अविनाश आणि अरुण हे दोन फलंदाज इथे खेळपट्टीवर सेट झालेत. आणि 44 धावा आपण पाहतो धाव फलकावर बिनबाद. 44 ही जमेची बाजू असेल ती उंबाडे संघासाठी. फुलाजी पुन्हा एकदा तयार. खोलट टप्प्याचा चेंडू फक्त दिशा दिली. ऑफसाईडला खेळताय. चांगले क्षेत्ररक्षण होत आहे. दुसरा धावाचा प्रयत्न इथे नकार दिलाय. इथे मात्र बॅकिंग नाहीये. चुका होतात घेसर संघाच्या माध्यमातून. बॅकिंग अगोदरच व्हायला होती. पुन्हा एकदा चुका आपण पाहतोय. दुसऱ्यांदा 2 चुका आपण पाहतोय. एकाच चेंडूवर 2 चुका केल्या जात आहेत. तोपर्यंत धावा येत आहेत 3. एकूण धाव संख्या आपण पाहतो धाव फलकावर 47 धावा. एका चांगल्या धावसंख्येच्या दिशेने तो उंबाडे संघ वाटचाल करतोय. सुरुवात चांगली झाली अविनाश आणि अरुणच्या माध्यमातून. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. ऑफ साइडला खेळतात. फटका सजवला. चेंडू वन बाउन्सी मारेच्या बाहेर फरार. चौकार. वाट पाहिली आणि वाट लागली. चौकार गेला. 4 धावा. अर्धशतक धाव फलकावर लागतंय ते उंबाडे संघाचं. चांगली फलंदाजी होतीये. इथे मात्र फटका बसलाय. क्षेत्ररक्षक आहे. झेल होईल का. इथे मात्र अंदाज चुकलाय. क्षेत्ररक्षकाला अंदाज घेता आलेला नाहीये. तोपर्यंत इथे धावा येत आहेत त्या 2. 53 धावा आपण पाहतो धाव फलकावर. फलंदाजी नक्कीच या 2 फलंदाजांचं कौतुक करावं लागेल. 53 धावा बिनबाद 53 ही चांगली सुरुवात आपण पाहतो उंबाडे संघाच्या माध्यमातून. अविनाश आणि अरुणने चांगली सुरुवात करून दिली आहे. इथे मात्र फटका फसला. पुन्हा एकदा तोच क्षेत्ररक्षक प्रयत्न केला होता. मात्र झेल जमिनीला जाणवतोय. तोपर्यंत इथे सिंगल कंप्लीट केली जाते. धावसंख्या पोहोचते 54. षटक क्रमांक 3 इथं संपतोय. 3 षटकांचा वाजवी खेळ इथं संपलाय. आणि एकूण धावसंख्या आपण पाहतो धाव फलकावर बिनबाद 54 धावा.
तर 3 षटकांचा बाजवी खेळ इथं संपला आणि पहिल्या सत्रामध्ये उंबाडे संघ फलंदाजी करत असताना बिनबाद 54 अशी चांगली धावसंख्या आपण पाहतो. धावफलकावर व्यासपीठावर आमचे बलरामदादा भंडारी, नक्कीच नागेश. बघूया नागेश ब्रेक थ्रू प्राप्त करून देतील का आपल्या घेसर संघाला. गोलंदाज तयार. पहिला चेंडू खोलर टप्प्याचा फॉलो थ्रू मध्ये गॅदर करण्याचा प्रयत्न केलाय गोलंदाजाने. सुरुवात नागेशच्या माध्यमातून चांगली झाली आहे. 3 षटकांमध्ये आपण या डावातील पहिला चेंडू निर्धाव आपण पाहतोय. मात्र त्याच गोलंदाजाने पुढचा चेंडू वाईट पद्धतीने हाताळलाय. सुरुवात चांगली झाली होती, तदनंतर नियंत्रण ठेवता येत नाही गोलंदाज नागेशला. अवांतर धावसंख्या पोहोचते ती 55 वर. नागेश पुन्हा एकदा तयार. इथे मात्र चांगली गोलंदाजी, कमबॅक करून दिलं आणि 55 धावांची भागीदारी इथे संपुष्टात आली आहे. मात्र अरुणचं सुद्धा कौतुक करावं लागेल. अविनाशला चांगल्या पद्धतीने या सलामीच्या फलंदाजानं साथ दिली. 55 धावांची भागीदारी आपण अविनाश आणि अरुणच्या माध्यमातून पाहिली. मात्र ब्रेक थ्रूची गरज होती घेसर संघाला. तो ब्रेक थ्रू इथं नागेशच्या माध्यमातून नागेशने करून दिलाय. 9 चेंडूंमध्ये 12 धावांचं योगदान दिलं ते सलामीचे फलंदाज अरुण माघारी परत आहे. मात्र जी जबाबदारी अरुणवर सोपवली होती ती जबाबदारी अरुणने नक्कीच पूर्ण केली आहे. एक बाद 55 अशी धावसंख्या आपण पाहतो. धावफलकावर नागेश प्रयत्न करतो आपल्या संघासाठी चांगली गोलंदाजी करण्याचा. पहिला ब्रेक थ्रू प्राप्त करून दिला गोलंदाज नागेशने. पुन्हा एकदा तयार. चांगली गोलंदाजी, फक्त सन्मान दिलाय. दुसऱ्या धावचा नक्कीच प्रयत्न करतील. मात्र इथं कदाचित दुसरी धावी झाली असती, मात्र सहकार्याने नकार दिलाय. त्यासाठी नक्कीच योगेश पंजे थांबले. त्यांनी पाहिलंय आपला सहकारी सेट झालाय. आतापर्यंत 42 धावांची फलंदाजी साकारली आहे फलंदाजानं. बघूया स्पर्धेतील पहिला अर्धशतक हा फलंदाज ठोकतोय का ते पाहायचं आहे. काल कल्पेश आम्हाला माहिती देतात, काल नक्कीच अर्धशतकाने हुलकावणी दिली होती अविनाश यांना. मात्र आज ती संधी आली आहे. संधी साधतात का पाहायचं आहे. इथं मात्र फक्त दिशा दिली आहे. चांगले क्षेत्ररक्षण होत आहे. फलंदाज योगेश वाचलेत. नक्कीच कदाचित धावचीची झाली असते तोपर्यंत इथे सिंगल कंप्लीट केली जाते. धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर 57 धावा. नागेश नक्कीच चांगली गोलंदाजी करतायत. इथे मात्र बॅक फुटला गेले. ऑफ साईडला फटका सजवला फलंदाजानं. अंतर कापता कापता मात्र चेंडू सीमारेषेच्या बाहेर फरार. 4 धावा येतात. गुड बॅटिंग. संख्या आपण पाहतो धावफलकावर 4 षटकांच्या समाप्तीनंतर तब्बल 65 धावा. रोनित विलास पाटील यांच्या माध्यमातून पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यांचं सुद्धा आम्ही आयोजकांच्या वतीने आभार व्यक्त करतोय. चार षटकांमध्ये धावसंख्या आपण पाहतो 65. शेवटचं षटक बघूया, हाणामारीचं षटक. इथून मात्र गोलंदाज घेसर संघाचा शेवटचा गोलंदाज बघूया कशा पद्धतीने गोलंदाजी करतोय. कारण इथं जर पहिल्या सत्राचा जर विचार केला आतापर्यंत 4 षटकांमध्ये तब्बल 65 धावा आपण पाहतोय. मोठ्या धावसंख्येच्या दिशेने इथं उंबाडे संघ वाटचाल करतोय. मात्र शेवटच्या षटकामध्ये शेवटचं षटक 6 चेंडू फार महत्वाचे असतील या गोलंदाजाच्या माध्यमातून घेसर संघासाठी. फुलाजी येत आहेत. तर बघूया फुलाजी इथून कमी धावसंख्येवर रोखण्याचा प्रयत्न करतील का, शेवटच्या षटकामध्ये कमी धावा देतील का. कारण सेट झालेला फलंदाज अविनाश या स्पर्धेतील पहिला अर्धषटक ठोकेल का आपण पाहायचं आहे.
12 चेंडूंमध्ये 43 धावा या फलंदाजाने कुठल्यात. 7 धावांपासून अर्धशतकापासून 7 धावा दूर. फुलाजी आलेत, बॅकफुटला गेले, ऑफसाईडला मी चेंडू भिरकावला. क्षेत्ररक्षक आहे, दूरचं अंतर कापताय. दुसऱ्या धावचा नक्कीच प्रयत्न करतील. 2 धावा येत आहेत धावफलकावर. बॅकिंग इथे केली जाते चांगल्या पद्धतीनं. धावसंख्या पोहोचते ती 67 वर. अजूनही 5 धावांची गरज असेल अर्धशतकासाठी. 45 धावा आपण पाहतो. वैयक्तिक 45 धावांची विस्फोटक फलंदाजी अविनाश कारभारी स्ट्राईक यांना आपण पाहतोय. संघाची धावसंख्या 67 आणि वैयक्तिक 45 या धावसंख्येवर हा फलंदाज खेळतोय. सलामीला आलेत. संघाची जबाबदारी आपल्या खांद्यावर उचलून हा फलंदाज चांगली फलंदाजी करतोय. गुड बॅटिंग अविनाश कारभारी. पुलटा चेंडू ऑन साईडला भिरकावलाय. दुसऱ्या धावचा प्रयत्न केला जातो. योगेश आलेत. इथे मात्र योगेश यांना माघारी परतावं लागतंय धावचीच्या स्वरूपात. हरकत नाहीये, मात्र जी जबाबदारी दिली होती दिनेश जाधव नवीन फलंदाज. 68 धावा आपण पाहतो धावफलकावर. फुलाजी पुन्हा एकदा तयार. स्ट्राईक एंडला आपण पाहतो फलंदाज अविनाश कारभारी. इथे मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडूची गती कमी केली गोलंदाजाने. अतिशय हुशारीने गोलंदाजी करतोय गोलंदाज फुलाजी. फुलाजीचं कौतुक करावं लागेल. हाणामारीच्या षटकामध्ये गोलंदाजी करतोय. अविनाश सारख्या फलंदाजाला शांत ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. यशस्वी ठरतात. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. अजूनही चेंडू शिल्लक असतील ते 3. इथे मात्र चांगली गोलंदाजी बघा. टप्पा आणि दिशा अतिशय व्यवस्थित राखला या गोलंदाजानं. आणि जो फलंदाज सलामीला आलाय, सेट झालाय, अर्धशतकाच्या दिशेने वाटचाल करतो, त्या फलंदाजाला शांत ठेवण्याचा प्रयत्न इथे गोलंदाज फुलाजीच्या माध्यमातून केला जातो. गुड बॉलिंग फुलाजी. 2 चेंडू संधी असेल अविनाशकडे स्पर्धेतील पहिला अर्धशतक ठोकण्याची. इथे मात्र ऑन साईडला भिरकावून दिलाय. पंचांच्या इशाऱ्याची आम्ही वाट पाहतोय. चौकार आलाय आणि पहिलं अर्धशतक या स्पर्धेतील आपण पाहतोय तो उंबाडे संघाचा फलंदाज अविनाश कारभारी. तर अविनाश, विनंती असेल बॅट दाखवायची आहे. बघा, कालच्या दिवसात सुद्धा चांगली फलंदाजी केली. कालच्या दिवसात अर्धशतकानं हुलकावणी दिली, मात्र आज ती संधी आली आणि संधीचं सोनं केलं या फलंदाजानं आपल्या संघासाठी. अतिशय 1 टू गो. जुना द्यायचा आहे चेंडू, जुना द्यायचा आहे. बहात्तर धावा आपण पाहतो धावफलकावर. अविनाश इज ऑन फायर. चांगली फलंदाजी करतो हा फलंदाज. गोलंदाज फुलाजी पुन्हा एकदा तयार. पहिल्या षटकापासून या फलंदाजानं अतिशय संयमी आणि आक्रमक फलंदाजी आपण पाहिली. एका बाजूला कधी कधी संयम ठेवला, दुसऱ्या बाजूला कधी कधी आक्रमण सुद्धा केलं या फलंदाजानं. लो फुलटा चेंडू भिरकावलाय. इथं मात्र चेंडू 1 पाऊंड सीमारेषेच्या बाहेर फरार. आणि या चेंडूवर आलाय तो चौकार आणि शेवट गोड केला फलंदाजानं. आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर. 2 मिनिटं थांबा, 2 मिनिटं हरकत नाहीये. तर बघा, चेक करा जरा. चौकार आहे बघा, हरकत नाही. शंका तुम्ही विचारू शकता. 5 षटकांच्या समाप्तीनंतर
ऑन साइडला पूल केलाय, चेंडू चालला मिड विकेटला, यावेळेला गॅप आहे, चांगलं क्षेत्ररक्षण होतं, अप्रतिम क्षेत्ररक्षण. अजित पाटील काय क्षेत्ररक्षण दाखवतो बघा. धावसंख्या 10 फलक आपण पाहू शकता यावेळेला 3 धावा, 77 धावांचं लक्ष आहे 5 षटकामध्ये. 15.40 40च्या सासने धावा करू, 3 धावा तर धावफलक कधी लागलेत. मोठे फटके नित्यंत गरजेचं आहे. राजू पुढे नागेश, हा चेंडू खोदून काढलाय कार्पेटच्या मध्ये, 1 धाव कंप्लीट केली आहे. पाच्या दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करतो का यावेळेला, 1च धाव. साईने सांगितलं नको आहे दुसरी धाव. धावसंख्या धावफलकाती स्प्रेची मागणी केली बघा लवकर जरा बघा प्लीज, मी विनंती करतो स्प्रे कोणी घेऊन जाऊ नका. आहे जर घेऊन गेलात तरी आणून द्यायचं खेळाडूंनी. आधी लवकर जा रमेश, तुमची गाडी चालू व्हायच्या आधी आधी पोहोचले होते मैदानात. एवढा स्पीड आहे आधीला. आधी म्हणजे आपण म्हणतो एक जबरदस्त आहे, आंधी और तूफान आहे. गन सीमारच्या बाहेर षटकार. चेंडू बागपुढे जाऊन पंच केला, यावेळेला धाव मिळाल, चौकार जातो का पायचा आणि इथून चौकार जाईल. मिड ऑफला क्षेत्ररक्षण होते, त्यांना बीड करतो. पंच बघा किती चांगला होता साईचा. धावसंख्या 10 फलक आपण पाहू शकता, 14 धावा. सुरुवात चांगली केली साई भोईरने, आत्मविश्वासाने सुरुवात केली. ही सुरुवात करणं फार महत्वाची अशोक पाटील. जरी तुम्हाला 77 धावाचा चेस करायचा नाही, दबावाखाली वावरू नका. आणि तेच साई आणि आपण इथं नागेशनी केले. आता राजीव प्रमुख गोलंदाजावर हल्ला केला. आता राजीव भोईर गोलंदाजी मार्कवर, राईट आर्म उर्धकडे मारा करतो. स्ट्रायकरला साई भोईरला आपण पाहू शकता. हा चेंडू पुण्याचा पूल केलाय, चेंडू चालला यावेळेला वाडी श्लॉंगरला, डीप पंत क्षेत्ररक्षक येतोय, जेवंत चेंडूला उचलतोय, फंबलिंग झालं, 2 धावा इथून कंप्लीट केल्या जातात. बॅटिंग येते, चांगली फेकी बघायला, गुड थ्रो, जबरदस्त जबरदस्त कामगिरी बघायला म्हणजे फुट प्लसच्या माध्यमातून. धावसंख्या 10 फलक आपण पाहू शकता यावेळेला 16 धावा. अशोक पाटील 77 धावांची गरज असताना 16 धावा धावफलकाती लागले आहेत. उर्वरित समीकरण येणारे 24 चेंडू आणि 51 धावांची गरज आहे. आता सरासरी कमी झाले, 12.75च्या सरासरी धावा करायच्या आहेत. 61 धावांची गरज आहे. 77 धावा झाल्या, धावफलकाती धावा लागल्यात फक्त आणि फक्त. आपण जर विचार केला तर अशोक पाटील आम्हाला माहिती तर 16 धावा, 61 धावांची गरज आहे. इथूनही धावा होऊ शकतात जर चांगली बॅटिंग केली ना आपण जगदीश पाटील तर. खास करून साईला चांगली बॅटिंग करावी लागणार आहे. बिरू भोईर देखील येत आहेत. आपण वेळेत व्यासपीठावर ते देखील सामना एन्जॉय करतात. कालच्या कामगिरीबद्दल ते भरपूर नाराज आहेत. मगाशी आले आमच्याशी चर्चा केली की बाळू पाटील आमचं सायकल देखील गेली, कूलर देखील गेली आमच्या खेळाडूची, पण मॅच गमवली ना तिथे कुठेतरी तुम्हाला ते बक्षीस मिळालं नाहीये. क्रिकेटमध्ये असं भरपूर होतं. रोनित देखील येत आहेत. मला वाटतं रोनितवरती जबाबदारी भरपूर मोठी आहे. 61 धावांची गरज आहे येणाऱ्या 24 चेंडूमध्ये. 15.25च्या सरासरी धावा करायच्या. अविनाश ज्याने 54 धावांचे खेळ केले तो फलंदाज आता मात्र गोलंदाजीसाठी येतोय. एक अष्टपैलू खेळाडू व्यासपीठावर ज्यांचं आपण आता आगमन झालंय त्यांनी आम्हाला ज्यांच्या माध्यमातून
अनंत मोरे यांचा वाढदिवस आहे. वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. आई जगदंबा प्रार्थना करतो त्यांना उदंड आयुष्य लाभो. एकविराचरणी आम्ही प्रार्थना करतोय. हा चेंडू यावेळेला खूप चांगला होता. यावेळेला व्यवस्थित मिडल होत नाही चेंडू. एक धाव इथे कंप्लीट केली जाते. माझ्यावर तुझ्या माध्यमातून दुसरी धाव मिळते का? जसं की धाव फलक आपण पाहू शकता. यावेळेला दुसरं षटक प्रगती पथावर आहे. 17 धावा धाव फलक आपण पाहू शकता. धावा धाव फलक गोलंदाज आपण पाहू शकता. यावेळेला अविनाश. हा चेंडू ऑन साइडला तडाखा बघायला मिळालाय. चेंडू चालला मिड विकेट सीमारच्या बाहेर. दणदणीत चौकार. रमेश लोढा याच्या आधीच इथे मोठे मोठे टावर झालेत. संख्या धाव फलक आपण पाहू शकता. यावेळेला 21 धावा. 77 धावाची गरज आणि 21 धावा धाव फलकातील लागल्या आहेत. लक्ष अजूनही मोठं आहे. 56 धावांची गरज आहे. गोलंदाजी मार्कवर अविनाश कारभारीने चांगली बॅटिंग केली. गोलंदाजी चांगली करावी लागेल. साई चांगली बॅटिंग करतोय. नागेशला देखील तेवढी चांगली बॅटिंग करावी लागणार आहे. राईट आर्म उर्दकडे मारा करतो घारी गाव एनकडून. हा चेंडू बॅकपडे जाऊन स्क्वेअर कटचा अप्रतिम नजराना बघायला मिळालाय. चेंडू थोडासा पडल्यानंतर वळण देखील घेतोय. तर थर्डमॅन दिशेने चाललाय चेंडू वेगाने. तिसरी धाव देखील कंप्लीट होते का पाहायचंय. आणि 3 धावा झाल्या असत्या. साहीने नकार दिलाय. धावसंख्या धाव फलक आपण पाहू शकता. या वेळेला 23 धावा आपण पाहू शकता. धावा धाव फलक लागल्यात. 77 धावांची गरज असताना अविनाश. हा चेंडू ऑन द टचच्या माध्यमातून अप्पर कट बघायला मिळाले. वीरेंद्र सेहवाग स्टाईलने चेंडू जात बॅकवर्ड पॉइंट सी मारेच्या बार. षटकार. अविनाश ऑन साइडला पूल केलाय. क्षेत्ररक्षक मिड विकेटला त्यांना भीड करून वन बाउंड. चेंडू जातोय सीमा रेषा पार. दणदणीत चौकार. आणि 44 धावांची गरज आहे. काय बॅटिंग करतो साई बघा. का स्कोर आपण पहिले तर धाव गती कमी झाली आहे. 14.7च्या सरसरीने धावा करायच्या होतील धावा. साईने अशा प्रकारची बॅटिंग केली ना साई आणि नागेशनी. तर SP जरा बघा त्यांना काय प्रॉब्लेम आहे. एक प्लेयर पाहिजे बघा कमिटीचं. नाही जात आहेत नितीन जात आहेत. अविनाश थोडेसे दुखापतग्रस्त आहेत. 50-54 धावा देखील खेळल्यात. भरपूर आपण मैदानात ते थांबले देखील. जर 5 षटकं ते खेळले आणि आता थोडंसं थकान महसूस करतात. त्यांनी ज्याप्रमाणे बॅटिंग केली मला वाटतं लेदर क्रिकेट देखील ते खेळले असावे. कोच आहेत का? नाही बॅटिंग खूप चांगली केली त्यांनी. नक्कीच नक्कीच अविनाश कारभारी यांच्याकडे देखील स्टुडंट देखील भरपूर आहेत. SP आम्हाला चांगली माहिती देतात. शाहू पाटील डिसिजन कळवा आपला. क्षेत्ररक्षण 4 षटकांची मॅच असणार आहे.
कृष्णा भंडारी गोलंदाजी मार्कवर. 18 चेंडू 44 धावांची गरज आहे. स्ट्रायकेनला नागेश तिवारीला देखील आता बॅटिंग करावी लागणार आहे. साईने खूप चांगलं योगदान दिलंय. राईट आर्म उर्दकडे मारा करतोय. हा चेंडू खूप चांगला होता. बॅकफुट गेले. स्क्वेअर कट करायचा होता यावेळेला. साई सांगतात की कशा प्रकारे तुला बॅटिंग करायची आहे. डॉट चेंडू. 17 चेंडू 44 धावांची गरज आहे. राईट आर्म उर्दकडे मारा करतोय यावेळेला गोलंदाज आपण पाहू शकता कृष्णा. हा चेंडू लॉफ केला यावेळेला. क्षेत्ररक्षक दूरवरती आहे. लॉंग ऑफला जोपर्यंत चेंडू फीड होईल. एकच धाव. धावसंख्या 10 फलकाते अशोक पाटील आम्हाला माहिती देतात यावेळेला. 34 धावा. 16 चेंडू 43 धाव्यांची गरज आहे. अशोक पाटील अत्यंत षटकारांची गरज आहे. 1-2 षटकार आले ना तर वापसी करू शकतोय घेसर 40+ संघ. कृष्णा गोलंदाजी मार्कवर. राईट आर्म ओव्हरकडे मार्क होता आमच्या समालोचक कक्षांकडून. हा चेंडू खोदून काढला यावेळेला. कार्पेटच्या मध्ये चेंडू जातोय लॉंग ऑनला. एक धाव कंप्लीट केली. पाहिजे दुसरी धाव होते का. नागेशने कॉल दिला यावेळेला आणि 2 धावा इथून कंप्लीट झाल्या आहेत. मानस नव्हतं पण नंतर धाडस दाखवलं. तिसरी धाव देखील होते का पाहायचंय. आता चौथी धाव होते का पाहायचंय. साई कॉल देतोय का पाहायचंय यावेळेला आणि साईने सांगितलंय की चौथी धाव होईल. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 4 धावा इथून कंप्लीट केल्या जात आहेत. मानस नव्हतं पण मानस दाखवलं, धाडस दाखवलं आणि 4 धावा मिळाल्या आहेत. धावसंख्या धाव फलकात आपण पाहू शकता. अशोक पाटील आम्हाला माहिती आहे तब्बल 38 धावा. 39 धावांची आता गरज आहे. 15 चेंडू 38 झाल्यात. 15 चेंडू मध्ये 39 करायचे आहेत. इथून ना आता चौकार षटकांची नित्यंत गरज आहे. या 3 चेंडू मध्ये ना मोठ्या पटक्याने फार गरजेचं आहे. हा चेंडू चांगला आहे. बॅकफट घेऊन कट करायचं होतं यावेळेला. डॉट चेंडूची समाप्ती होते. चांगली गोलंदाजी बघायला मिळते यावेळेला कृष्णा कारभारीच्या माध्यमातून. 14 चेंडू 39 धावांची गरज आहे. कृष्णा गोलंदाजी मार्कवर स्ट्राईक केला आपण बघता. साई भोईर. हा चेंडू बॅकचे कडा घेऊन चेंडू गॅप मधनं चालला यावेळेला. गली रिझन मधनं चेंडू लॉंग स्टॉपला आवडतोय. थर्डमॅन सीमारच्या पार. उपयुक्त चौकार. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता यावेळेला. अशोक पाटील आम्हाला माहिती देत आहेत 42-35 धावांची गरज आहे. चेंडू बाकेत अजून विचार केला तर 13 चेंडू आणि 35 धावांची गरज होतील धावा. पण त्यासाठी तुम्हाला मोठे फटके मारावे लागणार आहेत. कृष्णा तू साई. चेंडू यावेळेला स्वतःवरती नाराज होत आहेत. साईला चेंडू चौकार मारायचा होता इथून. आता उर्वरित समीकरण येणारे 12 चेंडू 35 धावांची गरज आहे. तर आपण तर बाराम भंडारी यांचा देखील व्यासपीठावर सन्मान केला जाणार आहे. चला ड्रिंक स्टॉल घेऊन जायचं लवकर. 3 षटकं झालेत. बाळाराम भंडारी एक सिनियर खेळाडू. आत्ताच त्यांनी 40+ मधून निवृत्ती स्वीकारली आहे. त्यांचा देखील व्यासपीठावर सन्मान केला जातोय. एक ब्युटिफुल मोमेंटो आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा व्यासपीठावर सन्मान केला जातोय. अतिथी देवभव ही परंपरा जपली जाते. महाराष्ट्र म्हटलं तर संतांची भूमी. महाराष्ट्र म्हटलं तर छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी. आणि या भूमीवरती आपलं आदरपूर्वक सत्कार केला जातोय. मधुकर पाटील मला वाटतं फ्रूटचा स्वाद घेत आहेत. किशोर देखील फ्रूटचा स्वाद घेत आहेत. रमेश देखील फ्रूटचा स्वाद घेत आहेत दुपारच्या भोजनानंतर. विनोद देखील. कारण का दुपारच्या भोजनानंतर काही गोड खाणं फार शरीरासाठी चांगलं असतं. तर समीकरण आहे येणारे आपण तर 12 चेंडू आणि 35 धावांची गरज आहे. डीजे
दिनेश जाधव गोलंदाजी मार्कवर. 12 चेंडू 35 धावांची गरज आहे. भरपूर मेहनत आहे. आवडते पाटील 11 चषक संदपच्या माध्यमातून स्पर्धा आपण पाहतो. 20-22 दमदार अजून एक दिवसीय स्पर्धा. खेळाडूंसाठी भोजनाची व्यवस्था, खेळाडूंसाठी फ्रूटची व्यवस्था. दिनेश चेंडू ऑन साइडला गॅप शोधली. चेंडू चालला वेगाने लॉंग लेट सीमारेषा पार. चौकार. संख्या 10 फलकात आपण पाहू शकता. यावेळेला अशोक पाटील मला माहिती देत आहेत. 46 11 चेंडू 31 धावांची गरज. मॅच संपली नाहीये. घेसर संघ अजूनही हरला नाहीये. पुढे गोलंदाजी मार्क दिनेश गाव एनकोट राईट आर्म उर्दकडे मार्क होतो. स्ट्राईकला नागेश. चेंडू लाईन पाहावी लागणारे पंच वाईडची खूण करतात. यावेळेला आपण पाहू शकता संतोष उर्फ बाळू. येणारे 11 चेंडू 30 धावांची गरज आहे. मॅच बघा क्लोज चालू आहे. रफ अँड टफ मॅच बघायला मिळते. दोन्ही संघाच्या बाजूने आपण इथं संघर्ष केला जातोय. दिनेश पुणे गोलंदाजी मार्कवर. चेंडू पुण्याला आडव्या बॅटने ऑन साइडला गॅप मध्ये चेंडू चालला मिड विकेटला. एक धाव कंप्लीट केली पाहिजे. दुसरी धाव होते का? नकार देतो यावेळेला साई. तर संख्या 10 फलकात आपण पाहू शकता. यावेळेला येणारे 10 चेंडू आणि 29 धावांची गरज आहे. धावा झाल्या 10 फलकात आपण पाहू शकता. यावेळेला 48 10 चेंडू 29 धावा होतील, पण त्या करणं फार गरजेचं आहे. 10 चेंडू 29 धावा. अशोक पाटील प्रत्येक चेंडू मागे आपण म्हणजे 3च्या जवळपास सरासरी आहे. दिनेश चेंडू कार्पेटच्या मध्ये चेंडू जातो. स्क्वेअर लेगला डीप 15 षटक आलाय. चेंडूला उचलतो फेकी करतो. 2 धावा इथून मिळतात का पाहायचं आहे. अंडरआर्म स्टाईलने फेकी केली यावेळेला आणि 2 धावा इथून कंप्लीट केल्या. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता. यावेळेला 50 कंप्लीट 50 धावा. आज आपण बरी तर घेसर संघ संघर्ष करतोय. तर धावा जरी 77 चेस करतो 50 धावांची भागीदारी टाय होऊन जाते 2 फलंदाजी. चेंडू यावेळेला आपण गॅप मध्ये खेळतोय. चेंडू गेलाय बॅकवर्ड स्क्वेअरला गेला. डीप 15 षटक आलाय. थोडस मिस स्पीड झाली आणि चेंडू जातोय सीमा पार. उपयुक्त चौकार येतोय. किडीचे 8 चेंडू 23 धावा. अशोक पाटील 2 चेंडू नंतर फार महत्वाचे आहेत. साई काय बॅटिंग करतोय. साईने तब्बल धावा कुठल्यात आपल्या संघासाठी आपण बघितले तर आतापर्यंत अशोक पाटील आम्हाला माहिती देत आहेत. फुलटॉस आहे. व्यवस्थित कनेक्ट झाला नाही. चेंडू स्क्वेअर लेगला जातो. एक धाव कंप्लीट केली आहे. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता. यावेळेला 22 धावांची अजूनही गरज आहे. इथून 2 धावा घेणं फार गरजेचं होतं अशोक पाटील. आता समीकरण येणारे 7 चेंडू 22 धावा. साईची देखील भरपूर दमछक झाली. चव्वेचाळीस धावांचा एकदम देतो साई. चेंडू पायचीचा अपील होतो. यावेळेला डॉट चेंडूची समाप्ती. चांगली गोलंदाजी केली. आता अंतिम षटकात 22 धावा पाहिजेत. ज्या 2 धावा होत्या त्या घेतल्या नाही. त्या घेणं फार गरजेचं आहे अशोक पाटील. कारण तुम्ही चेसिंग कंपल्सरी तुम्हाला चेसिंग आहे. येणारे 6 चेंडू 22 धावा. साईने धावा केल्या 44. त्या विसरून त्याला आता 22 धावा कराव्याच लागणार आहेत. येणारे 6 चेंडू 22 धावांची गरज आहे. डीजे येणारे 6 चेंडू. अशोक पाटील ज्या सिंगल सोडल्यात ना त्या कुठेतरी महागात पडू शकतायत. कारण तुम्ही कंपल्सरी चेसिंग आहे तुम्हाला. इथून जर जिंकायची असेल मॅच कृष्णा भंडारीकडे संघनायकाने आपण सामन्याचं भवितव्य सोपवलंय. कृष्णा भंडारी इथून सामना जिंकून देतो का पाहायचंय की साईने आतापर्यंत केलेली मेहनत आता ज्या त्यांनी धावा केल्या 44 त्या विसरून त्याला आता 22 धावा कराव्याच लागणार आहेत.
सातत्याने बघा पाणी देखील पुरवलं जातं आयोजकांच्या माध्यमातून. कारण की आपण बघितलं तर संदप गाव म्हटलं तर राज वॉटर सप्लायर, त्यानंतर आणखीन देखील सप्लायर आहेत. त्यांच्या माध्यमातून मुबलक पाणी रोनित पाटील काय मेहनत करतोय बघा. रोनित धन्यवाद. त्याच्याकडे पाणी आहे, रोनितकडून आम्हाला पाणी उपलब्ध झालेलं आहे. धन्यवाद त्यांना. कारण जल है तो कल है. सहा चेंडू 22 धावा, डॉट चेंडू. आता आपण बघितलं तर 5 चेंडू 22 धावा. कृष्णा भंडारी गोलंदाजी मार्कवर. ओव्हर तिकडे मार्क होतोय. आता मोठ्या फटक्यांची नित्यंत गरज आहे. हा चेंडू उंच गेला यावेळेला. लॉंगऑफचा क्षेत्रक्षण जोपर्यंत चेंडूपर्यंत पोहोचेल 2 मिनिटात. आता येणारे 4 चेंडू आणि 20 धावांची गरज आहे. अशोक पाटील 2 चौकार 2 षटकार 46 धावांची खेळी करतो. साई भोईर. कृष्णा परफेक्ट यॉर्कर चेंडू. आता मात्र मॅच जिंकणं थोडंसं अवघड आहे. प्रयत्न खूप चांगले केले घेसर संघाने. 76 धावांपर्यंत चेस करताना कुठेतरी ना चांगली बॅटिंग केली साईने. कृष्णा पण गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर तिकडे मारा करतोय. साकला साई फुल टॉस. टायमिंग चांगलं होतंय का पाहायचंय. आणि चेंडू जातो मिड विकेट सीमारच्या पार. षटकार. दोन चेंडू 13 धावांची गरज आहे. 2 चेंडू 13 धावांची गरज आहे. 3 चेंडू मध्ये 13 धावा आले ते अशोक पाटील. डॉट चेंडूची समाप्ती. कृष्णा पण गोलंदाजी मार्कवर. डॉट चेंडू. आणि साईने देखील खूप चांगले प्रयत्न केले. बॅटिंग केली आणि आपण साईने देखील चांगली बॅटिंग केली. चांगली बॅटिंग केली.
त्यातून जेवणाची व्यवस्था केली गेली, फ्रूटची देखील व्यवस्था केली गेली. या संकल्पनेबद्दल आपण काय म्हणा? जे आपल्या घामाच्या शाईनं जे स्वप्न लिहितात ना, त्यांना त्यांच्या नशिबाची पानं कधीच कोरी नसतात. आणि आता एक दिवसीय स्पर्धा आपण पाहिले तर जे आज आपल्यातून निघून गेले निधी तिच्या स्मरणार्थ देखील बघा, जो खेळाडू चांगली कामगिरी करेल त्याच्यासाठी देखील एक गिफ्ट हँटर आहे. आणि आम्ही ते गिफ्ट पाहिलं तर एक खूप उपयोगी वस्तू आहे महिलांसाठी. या संकल्पनेबद्दल तुम्ही काय म्हणाल? कारण संदेश केनेकडनं जो स्टार्ट मिळायला पाहिजे होता, मोमेंटम मिळायला पाहिजे होता, त्यांच्या मैदानात मिळू शकला नाही. आणि त्यामुळेच की काय नक्कीच अविनाश, तो प्रश्न आम्ही तुम्हाला विचारत होतो. एक चांगली संकल्पना या आयोजकांच्या माध्यमातून ठेवली गेली की 8 संघ आपण माहिती संघ 40+ संघाने असे निवडले की जे संघ आपण माहिती कधी ट्रॉफी जिंकली नाही त्यांनी, आणि त्या 8 संघाला तिथे खेळण्याचा आपण माहिती त्यांना खेळण्याची संधी दिली. त्या संकल्पनेबद्दल काय म्हणाल? हा स्ट्रोक उडवलाय पवन केनेचा, हा फटका इन फ्रंट ऑफ द विकेट. व्हॉट अ कॅच, अतिशय चांगलं ओपिनियन दिलंय. इट्स अ एक चांगली मास्टरपीस. संकल्पना व्हॉट अ आपण आयोजकांच्या माध्यमातून टेकन बाय त्या